महायुतीचा आशावास. धन्यवाद. होय बांधवानो, 350 वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या लोकरीला लाद घालून कवी भूषण जेव्हा किल्ले रायगड येथे आले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते, त्यावेळेला कवी भूषण यांनी असं म्हटलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती. बांधवानो, एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय. निवडणुका येतात आणि जातात. मी बोलणार आहे 5 मिनिटं. पण काल उद्धवजी, तुम्ही या महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या हिंदुत्वाबाबत संशय घेत आहे. तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब यांच्या विचाराला तिलांजली देणारे तुम्ही, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचं वाटोळं करण्याचं काम केलं तुम्ही. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे बेईमानी करणारे तुम्ही, दिल्लीत जाऊन सोनिया गांधीच्या पायावर डोकं ठेवणारे तुम्ही, तुमच्या सभामध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवणारे तुम्ही, आणि तुम्ही देवेंद्रजींच्यावरती संशय घेताय. निवडणुका 2 दिवसाच्या असतील उद्धवजी, पण ज्यावेळेला तुमच्यावरती वेळ येते तेव्हा ते तुमचं पिल्लू आणि तुम्ही मग फुलांचे बुके घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये त्याला भेटण्यासाठी कशासाठी जाताय, त्याचं उत्तर तुम्हाला आता द्यायला लागेल. आमच्या देवेंद्रजी कधी कधी भोळेपणा करतात. देवेंद्रजी कुणाला किती वेळेला कुठे भेटावं, कुणाचं बुके घ्यावेत हे तुम्हाला सांगण्यात, पण मी मोठा नाही, मी लहान माणूस आहे. पण कधी कधी ज्याचे अजून लग्न करू शकणार नाही ते एवढंसं पिल्लू, ते तुमच्यावरती बोलतं, त्याची अवकात आहे. अरे कुणी कुणावर बोलावं? एकनाथजी शिंदे कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदाग, वाघावा करती वाघ अनुसरले शूप वाघ, शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू किती बावटा धवून तोंडात भोसला सडे जोमात, त्यातले हे शिंदे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हातात घेऊन छत्रपतींच्या सोबत मोगलांशी लढणारे हे शिंदे. त्या शिंदेना आपण काय म्हणताय? उद्धवजी, मिंदे. याच मिंदेंच्या पायाशी तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला घाणार नाही, तुम्हाला यावं लागेल आणि या शिंदेला तुम्हाला हजाजी करावं लागेल. हवामान एकनाथजी आपला नाही एकट्यांचा, या देशामध्ये जेवढे शिंदे आहेत या शिंदेचा अवमान करण्याचं काम उद्धवजी आपण करताय. अगं जे मुख्यमंत्री झाले 2.5 वर्षामध्ये 2दा फक्त मंत्रालयामध्ये गेले, तुम्हाला जनाची नाही मनाची थोडीशी हवी. बांधवांना एक गोष्ट मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. गेल्या 25 वर्षापासून मुंबई महानगरपालिका उद्धवजींकडे आहे. उद्धवजी, तुमची 25 वर्षाची मागची भाषणं काढून बघा. पत्रकारांना माझी विनंती आहे, यांची भाषणं काढा आणि प्रत्येक वेळेला ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेची निवडणुका येतात त्यावेळेला यांचा एकच शब्द असतो की बांधवानो, मराठी माणूस जागा हो, आता मुंबई गुजरातला जोडणार आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे. हा एककर्मी कार्यक्रम फक्त उद्धवजींचा मागच्या 25 वर्षापासून आहे. एककर्मी कार्यक्रम अनेक वेळेला सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं. अरे म्हटलं, कुणाच्या संभव पिढ्या कुणाचे बाप खाली उतरले तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कुणाची हिंमत नाही, अनेक वेळा सांगितलं. पण झोपलेला जागा करू शकतो,
झोपेचं सोंग घेतलं जागा घेऊ शकत नाही. आता उद्धवजींच्या सोबत आले ती पोपटपंची राज ठाकरे, फक्त पोपटपंची काही नाही. अहो राज ठाकरे तुमचे 6 नगरसेवक यांनीच फोडले उद्धव ठाकरेंनी आणि घेतले शिवसेनेमध्ये, घेतले ना. अहो या उद्धव ठाकरेच्या या पिल्लू आहे पिल्लू पेगमीन याला राज ठाकरे तुम्ही निवडून दिलात. वगळीमध्ये तुमचा उमेदवार उभा केलाच नाही, तुम्ही निवडून दिलात. पण तुमचा जेव्हा मुलगा उभा झाला त्याला याला पाडण्याचं काम, राजकीय दिशा गाडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलं. अहो राज ठाकरे जनाची नाही मनाची थोडीच ठेवा, थोडीशी ठेवा ना. काय चाललंय तुमचं? एक सांगतो, आज मुंबई तुम्ही लुटलीत. तुम्ही सांगा तुमच्या वचनामध्ये 25 वर्षामध्ये मुंबईसाठी तुम्ही काय केलं? एकच काम केलं. 25 वर्षामध्ये मुंबई बदला माझा मराठी माणूस, 25 वर्षामध्ये माझा लालबागचा मराठी माणूस, माझा गिरणगावचा मराठी माणूस, माझा दादरचा मराठी माणूस, हा सगळा मुंबईच्या बाहेर तुम्ही घालवलात. कल्याण, डोंबिवली, अमरनाथ सगळा माझा मराठी माणूस तुम्ही घालवलात. उद्धवजी तुम्ही बाहेर घालवलात. आणि आता मराठी माणसाला हाक घालायला लाज वाटत नाही? काय केलात तुम्ही मराठी माणसासाठी? मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप केलंय उद्धवजी. आज तुम्हाला मी दाव्याने सांगेन, उद्याच्या निवडणुकीमध्ये हाच मराठी माणूस तुम्हाला राजकारणातून कायमचा उद्ध्वस्त केल्याशिवाय घडणार नाही. हे सांगण्यासाठी तो उभा आहे, सांगण्यासाठी उभा आहे. होय बांधवानो, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला. शिवसेना प्रमुख जन्माला आले नसतं काय झालं असतं? अभिमानानं सांगतोय, आज मराठी माणूस मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, 7 समुद्राच्या पलीकडे ताठ मानाने जगतोय. तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चुकीने असं मला वाटणार नाही. तुम्ही काय केलात? त्यांचा मुलगा म्हणून तुम्ही वाटोळ करून टाकलं.